नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती आपलं परत एकदा मी सहर्ष स्वागत करतो आहे. तर आपण प्रश्नांना डायरेक्ट सुरुवात करूया. दुसरा प्रश्न आहे, चूज द करेक्ट फ्रॉम द फ्रेझल वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. द मॅच वॉज डॅश डॅश ड्यू टू हेवी रेन. द मॅच वॉज कॉल्ड ऑफ ड्यू टू हेवी रेन्स. हेवी रेन्स असल्यामुळं मॅच कॅन्सल झाली, त्यासाठी कॉल्ड ऑफ हा शब्द वापरलेला आहे. अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा नेमका अर्थ कोणता? चा नेमका अर्थ आहे, अडचणीच्या वेळी मूर्खाचीही खुशामत करण्याची पाळी येते. त्यानंतर रिझनिंगचा प्रश्न आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आपण घेऊया. इंग्लिश, आवर टर्म्स अँड कंडिशन्स आर प्रिंटेड ड्यू टू प्रिंटेड डॅश डॅश आवर इनव्हॉइसेस. आवर टर्म्स अँड कंडिशन आर प्रिंटेड डॅश डॅश आवर इनव्हॉइसेस ऑन आवर इनव्हॉइसेस. राज्यघटनेनुसार कोणत्या निधीवर राष्ट्रपतींचे नियंत्रण असते? तर राज्यघटनेच्या नुसार भारताचा आपत्कालीन निधीवरती राष्ट्रपतींचे नियंत्रण असते. पुढील वाक्यांचा काळ ओळखा. मधुरा गीत गात आहे. या वाक्याचा काळ आहे अपूर्ण वर्तमान काळ. मधुरा गीत गात आहे कारण गाण्याची क्रिया चालू आहे, अजून ती पूर्ण झाली नाही, त्यामुळं गीत गात आहे म्हणून अपूर्ण वर्तमान काळ असं त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कशाला कोरडवाहू कृषी क्षेत्र म्हटले जाऊ शकते? ज्या ठिकाणी पर्जन्यमान 750 मिलीमीटरपेक्षा कमी असेल, म्हणजेच 75 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस ज्या वर्षी होतो त्या वर्षी त्याला कोरडवाहू कृषी क्षेत्र म्हटलं जातं. तर मित्रांनो, एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. 2018 साली महाराष्ट्रात, कारण कृषी सेवक म्हटलं की आपलं महाराष्ट्रावरती जास्त फोकस असेल, महाराष्ट्रात किती टक्के पाऊस झाला आहे 2017ला ते सांगायचे. पुढील विशेषण नसलेला पर्याय शोधा. खोपट हा विशेषण नसलेला. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. जे एखादं नाम आहे तर त्याच्याबद्दल माहिती सांगणारे शब्द कोणते आहेत? छान. एखाद्या नावाबद्दल आपण म्हणतो तो छान आहे, ती छान आहे. ओशट, कळकट, कळकट चेहरा, मळकट चेहरा, ओशट व्यक्ती असं. तसं खोपट म्हणजे झोपडी, खोपट असं म्हणतो आपण त्याला. त्यामुळे हे विशेषण नसून ते नाम आहे. 1 हेक्टर जमिनीत हरभरा पीक घेण्यासाठी जर आवश्यक बियाण्यांचे 100 किलो प्रति हेक्टर असेल आणि अंकुरणाची टक्केवारी 80% असेल तर किती किलो बियाणे वापरावे लागेल? 125 किलो बियाणे यासाठी वापरावे लागेल. अग्निदिव्य करणे याचा योग्य अर्थ निवडा. अग्निदिव्य करणे म्हणजेच कठीण कसोटीत उतरणे. टिंबटिंब या समासात शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते व पहिले पद संख्यावाचक असते, त्याला म्हणतात तत्पुरुष समास. चूज द करेक्ट फ्रॉम द टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. ही युजली लिसन्स टू द रेडिओ बट ॲट प्रेझेंट ही डॅश डॅश टेलिव्हिजन. बट ॲट प्रेझेंट ही इज वॉचिंग टेलिव्हिजन. एक वस्तू. त्यानंतर मॅथ्सचा प्रश्न आहे. मित्रांनो, मी मॅथ्सचे देखील क्वेश्चन घेणार आहे, पण त्यासाठी काही वेळ लागेल. एकदमच सगळे मॅथ्सचे आणि रिझनिंगचे मी क्वेश्चन घेईन. तर पहिल्यांदा आपण GSवरती मराठी आणि इंग्लिश आणि ॲग्रिकल्चरवरतीचं क्वेश्चन घेत आहोत सध्या तरी, आणि नंतर वेळ मिळाला तर नक्की मॅथ्सवरती पण मी एक लेक्चर बनवेन. भेंडीमध्ये होणाऱ्या पिवळ्या शिरा हा विषाणूजन्य कोणत्या कारणीभूत कीटक आहे ह्या रोगासाठी? तर पांढरी माशी. तर मला कमेंट करून सांगायचं आहे की जो भेंडीमध्ये हा पिवळ्या शिरा हा रोग होतोय त्याला काय म्हणतात? इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? तेलबिया आणि डाळींकरता सहसा कोणते नत्रयुक्त खत वापरतात? तेलबिया आणि डाळींकरता अमोनियम सल्फेट हे नत्रयुक्त खत वापरतात. पर्णगुच्छ हा टिंबटिंब या फळातील एक गंभीर रोग आहे, केळी. पर्णगुच्छालाच इंग्रजीमध्ये बंची टॉप डिसीज असं म्हणतात, आणि हा व्हायरल डिसीज आहे आणि तो केळी ह्या फळावरती केळीच्या झाडाला लागत असतोय. दूरच्या बाजारपेठांकरिता टमाटे कोणत्या अवस्थेमध्ये काढले जावे? हिरव्या अवस्थेमध्ये. जसला डिस्टंट मार्केट
स्ट्रॅटेजी म्हणतात. ज्यावेळी मार्केट जास्त अंतरावर असतं, लांब अंतरावर असतं, त्यावेळी आपण हिरव्या अवस्थेतील टोमॅटोचं हार्वेस्टिंग करतो. टिंबटिंब या अवस्थेला सर्व छिद्रे पाण्याने भरली जातात आणि माती संपृक्त झाली असे म्हटले जाते. त्याला म्हणतात कमाल जलधारणा क्षमता. भाज्यांद्वारे नत्राच्या स्थिरीकरणाचे प्रमाण बियाणांना टिंबटिंबची प्रक्रिया केल्यानंतर वाढते. नत्र स्थिरीकरण रायझोबियमची प्रक्रिया केल्यानंतर वाढते भाज्यांमध्ये. जगातील आघाडीचे रेशीम उत्पादक राष्ट्र कोणतं आहे? तर चायना आहे. परत आता तुमच्यासाठी एक प्रश्न, 2 नंबरचं रेशीम उत्पादक राष्ट्र कोणतं? आणि ह्याचं उत्तर देणं प्रत्येक भारतीयाचं काम आहे. कदाचित उत्तर कळालं असेल तरी मला कमेंटमध्ये सांगा. 2 नंबरला रेशीम उत्पादन करणारं राष्ट्र कोणतं आहे जगातलं? तागाचे शास्त्रीय नाव काय आहे? कॉर्कोरस कॅप्स्युलॅरिस हे तागाचे शास्त्रीय नाव आहे. त्यानंतर इंग्रजी ग्रामरचा क्वेश्चन आहे. डॅश डॅश सेक्रेटरी जनरल ऑफ फिक्की विल ॲड्रेस डॅश डॅश फॉरेन डेलिगेट्स. द सेक्रेटरी जनरल ऑफ फिक्की विल ॲड्रेस द फॉरेन डेलिगेट्स. द आपण कधी वापरतो मित्रांनो? जेव्हा एखादी स्पेसिफिक गोष्ट असेल, स्पेसिफिक म्हणजे द मून, द सन, हा युनिव्हर्सल कशा गोष्टी आहेत. सो एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीबद्दल आपण बोलतो आहे. फिक्कीचा सेक्रेटरी जनरल हा एकच व्यक्ती असतो ना, स्पेसिफिक व्यक्ती असतो, त्यामुळे आपण त्याच्या आधी द वापरतो. आणि फिक्की विल ॲड्रेस फॉरेन डेलिगेट्स, जो डेलिगेट्स फॉरेन डेलिगेट्स त्यांच्याबद्दलही आपण तेही स्पेसिफिक व्यक्तीबद्दलच सांगतात की त्यांना ॲड्रेस करा. तर द फॉरेन डेलिगेट्स असं येईल. ए आपण कधी वापरतो? ज्यावेळी सिंगल एखादी वस्तू असेल त्यावेळी ए वापरतो. आणि ॲन आपण वापरतो ज्यावेळी शब्दाची सुरुवात AEIOU ह्या स्वरांनी होते. ओके, तर पुढं कंजक्शन वापरायचं आहे. डॅश डॅश स्ट्रेंज इट मे सीम माय सिस्टर लाईक इट. हाव एव्हर स्ट्रेंज इट मे सीम माय सिस्टर लाईक्स इट. त्यानंतर रिजनिंगचा परत क्वेश्चन आलेला आहे. खालीलपैकी कोणते कीडनाशक स्थानिक रोग प्रतिबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे? स्थानिक रोग प्रतिबंध, तर कापसातील खवळे कीड फक्त, कॉफी बिया पोखरणारी अळी, सॅनजोस खवले कीड. वरीलपैकी सर्वच आहेत ज्या कीडनाशक स्थानिक रोग प्रतिबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पर्यावरणवादी शेती म्हणजे काय? बघा, पिकांची अशी लागवड ज्यामध्ये पेरणी करताना तसेच जमिनीवरील पिकांचे अवशेष हाताळताना मातीच्या थरांमध्ये कमीत कमी फेरबदल करणे, तण माजू नये म्हणून करावयाच्या मशागतीचा एक प्रकार. तिसरा आहे पेरणीसाठी जमीन चांगली नांगरण्याचा एक प्रकार. आणि डी वरीलपैकी सर्व. तर त्यातला पहिला ऑप्शन आहे पिकांची अशी लागवड ज्यामध्ये पेरणी करताना तसेच जमिनीवरील पिकांचे अवशेष हाताळताना मातीच्या थरांमध्ये कमीत कमी फेरबदल करायचा, म्हणजे जास्त नांगरणी करायची नाही. तर ती मातीचा जो थर आहे तो कमीत कमी फेरबदल करून केला जातो. ज्या पद्धतीमध्ये त्यालाच पर्यावरणवादी शेती असं म्हणतात. चला पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणते फळ हे फळ आणि भाजी दोन्ही आहेत? भेंडी हे फळ पण आहे आणि भाजी पण आहे. सध्याच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सध्याचं महाराष्ट्र म्हणजे काय? 1960 साली झाली. तर त्याच्या आधी मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र होता. संयुक्त महाराष्ट्र म्हणजे ज्याला द्विभाषिक मुंबई राज्य असंही म्हटलं जायचं. 1956ला त्याची स्थापना झालेली. त्यामध्ये गुजरातचाही काही भाग होता आणि महाराष्ट्राचाही काही भाग होता. पण मराठी भाषिकांचं महाराष्ट्र राज्य 1960ला झालं. म्हणून तिथं असा प्रश्न विचारला की सध्याच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960 साली झाली. चला, कोणत्या प्रयोगात कर्ता हा नेहमी दुसऱ्या क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो? त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. त्या ठिकाणी कर्ता हुकूमत गाजवते. बरं, मला आता कमेंट करून सांगा, ज्या ठिकाणी कर्म हुकूमत गाजवत असेल तर ते क्रियापद कोणतं असतं किंवा तो प्रयोग कोणता असतोय? म्हणजे ज्या ठिकाणी कर्म क्रियापदावर हुकूम गाजवत आहे तो प्रयोग कोणता? मला कमेंट करून सांगायचं. नंतर आहारशास्त्रज्ञांनी माणसाच्या समतोल आहारात एका व्यक्तीसाठी दररोज किती ग्रॅम फळांची शिफारस केलेली आहे? 85 ग्रॅम. कोणत्या पाण्याचा प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळं करतो? तर 10 अंशाची सामुद्रधुनी.
हा अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळं करतो. एका प्रेक्षकांच्या गटासमोर त्यानंतर एका प्रेक्षकांच्या गटासमोर वक्त्याद्वारे एखाद्या विषयावर मौखिक सादरीकरण करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर त्याला व्याख्यान असं म्हणतात. त्यानंतर प्रेपोजिशन बघा, द डॉग मे बाईट यू इफ यू ट्राय टू टेक डॅश डॅश द बोन इट इज शेविंग. म्हणजे तुम्हाला कुत्रं चावू शकते जर तुम्ही त्याच्या तोंडातलं हाड किंवा हाडूक जर उडलं तर ते तुम्हाला चावू शकते, असं त्यांना म्हणायचं आहे. तर ते काय येईल? टू टेक अवे द बोन. अवे हा शब्द येईल तिथं. त्यानंतर परत ही शृंखला पूर्ण करा, हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाला? 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाला डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम. खालीलपैकी कुणी 2016 मध्ये कोणत्या देशाने एशियन मिनिस्टेरियल कॉन्फरन्स ऑन डिझास्टर रिस्क रिडक्शन AMCDRRचे यजमानपद भूषवले? तर 2016चा हा देश आहे भारत. मृगबहारात टिंबटिंब या महिन्यात फुले येतात. जून आणि जुलैमध्ये मृगबहारात फुले येतात. फळपिकातील टिंबटिंबचे प्रमाण कमी झाले तर फुलाची गळ होते. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर फळपिकात फुलांची काय होते? गळ होते. त्यानंतर रिझनिंगचा क्वेश्चन आहे. वेगवेगळ्या विषयांवरील वैज्ञानिक सूचनांचे संकलन असलेल्या बृहत-संहिता ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर त्या बृहत-संहिता ग्रंथाचे लेखक वराह मिहिर आहेत. त्यानंतर पंक्च्युएशनचा क्वेश्चन आहे, त्यामुळं तो पॉज करून एकदा बघून घ्या कोणतं पंक्च्युएशन बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, टिंबटिंब समितीच्या शिफारशीवरून नाबार्डची स्थापना करण्यात आली. बी शिवरामन यांच्या समितीवरून नाबार्डची स्थापना करण्यात आली. खालीलपैकी अप्रक्षेपित हक्क शिक्षण साधन कोणते? तर त्याचं फळा किंवा फलक हे उत्तर आहे अप्रक्षेपित साधन. साधनं 2 प्रकारचे असतात, प्रक्षेपित आणि अप्रक्षेपित. त्यातलं अप्रक्षेपित फळा. खालीलपैकी कोणता प्रकार पृष्ठभागावरून होणाऱ्या जलनिस्सारणाचा नाही? नालीद्वारे जलनिस्सारण. कारण शेतीतील चर पद्धत हे पृष्ठभागावरून होते. रुंद वाफे व सरी पृष्ठभागावरूनच पाण्याचं जलनिस्सारण होतं. आणि जमीन भुसभुशीत करणे हे उत्तर येणार नाही. तर योग्य उत्तर आहे नालीद्वारे निस्सारण. टिंबटिंब हे समशीतोष्ण फळाचे पीक आहे. तर सफरचंद ऑब्वियसली आपल्याकडे येतच नाही, ते हिमालयात येतं. बोर आपल्यातलं पीक आहे फक्त. पियर आणि आंबा हा उष्णकटिबंधात येतो, समशीतोष्णमध्ये येतो. फक्त समशीतोष्ण जर म्हटलं तर बोर हे उत्तर योग्य आहे. ठिपके हे टिंबटिंब या फळाच्या पिकण्याशी संबंधित आहेत. आंबा. त्यानंतरचा परत रिझनिंगचा क्वेश्चन आहे. त्यानंतर पृष्ठभागावरील मातीची कठीणता तांत्रिक भाषेत टिंबटिंब ह्या नावाने ओळखली जाते. सघनीकरण.